पण हा दारू प्यायलाय, दारू प्यायल्यासारखी डिसिजन्स घेतोय. का घेतोय डिसिजन असे तू? सांग का घेतोस तू असे डिसिजन्स? नाही पटत तर का घेतोय? बोल ना. काय बोलतोस तू? तुला कळतंय का कसली? आणि तू मला प्रॉमिस केलं होतंस की तू परत कधी आयुष्यात दारू पिणार नाही. आणि का दारू प्यायलास? आता जर आईला कळलं तर काय? प्रीतम यार, तू एकटं नाही आहेस आता. ती बायको आहे तुझ्या आयुष्यात. ती जबाबदारी आहे तुझी. तुला कळत नाही का यार? तुला तरी या सगळ्यांची काळजी असते. हा, तुला त्या अनुष्काची काळजी, आईची काळजी, प्रियाची काळजी, पण पारूची काळजी नाही वाटत तुला? तुला पण वाटतं खरे की मी दारू प्यायलोय? हा, असू शकतं. काय आहे ना, ह्या घरात ना सगळ्यांना लोकांना जज करायची सवय झाली आता. अरे पारूला पण तुम्ही असंच जज करताय ना. मला सांग, या सगळ्यात पारूची काय चूक आहे? नाही, तुम्ही दोघं माईलेक एकत्र आलात, पण तिचं ब्रँड अँबॅसेडर पद गेलं ना. काय चूक होती रे त्या बिचारीची? त्या अनुष्काने आईला सांगितलं की पारूला ब्रँड अँबॅसेडर पद झेपत नाही. आईने डिसिजन घेतलं. तू चिडलास, आई चिडली. आई चिडली म्हणून तू नॉर्मल झालास. आई कोण झाली, सगळे कोण झाले? पण या सगळ्यात त्या पारूचा ब्रँड अँबॅसेडर पद गेलं, तिचं काय? हे बघा प्रीतम, पारूला ब्रँड अँबॅसेडर पदावरून काढण्याचा निर्णय आईंचा होता. आईंचा निर्णय होता तो. आईला देवी गिरलोस का? प्रीतम, आईचा निर्णय असं करत करत किती दिवस आपण आपल्या आयुष्याची वाट लावून घेणार आहोत? सांग बोल, कोण आहे ती? देव आहे का? देव नाही, माणूस आहे ना. मग चुकू शकते ना ती पण. आई माझ्या वेळेला पण चुकली होती, आठवतंय ना? दिशाला तिला घरात आणायचं होतं आणि अरे ती माझ्या वेळेला पण चुकली आहे आणि तुझ्या वेळेला पण चुकते. प्रियाला घेऊन जा. कळत नाही तू काय बोलतोस ती. नसत असतो. आणि आईच्या विरोधात ना इथून पुढे मी एक शब्दही ऐकून घेणार नाही. देखील ना. चला तुम्ही आपण नंतर बोलूया. थांब का? दोन भाऊ बोलतात ना, तुझं काय मध्ये? तू प्रिया काय चालत? प्रिया वा, आदित्य किर्लोस्कर, किर्लोस्कर, वा. ते तिच्यासारखं वागलेस तू आता. ती पण स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांच्या भावना मारते. तू मला मारण्याचा मी आजपर्यंत तुझ्या बरोबर प्रत्येक डिसिजन मध्ये होतो. तू बरोबर कधीच विचार नाही केला. पण याचं जे काय होईल ना, त्याची जबाबदारी तुझी असेल, माझी नाही. प्रिया तू बस इथे. ते बस बघू नको मला. हा, तुम्ही नका काळजी करू आदित्यदा. मी ठीक आहे. तू बोलणार राहिला काय? मी बोलते त्यांच्याशी. ते काय बोलतायत, काय करतायत, कसलीच शुद्ध नाहीये त्यांना. मी सांगते ते स्वतः तुमची माफी मागायला येतील सकाळी. बोलते त्यांच्या. हे समोर प्लीज आधी काहीतरी लावते काय? या पारू, माफ करा प्रिया मॅडम. तुम्ही
इतका वेळ कधी झोपत नाही. मला काळजी वाटली म्हणून न विचारता चाय घेऊन आले. हरकत नाही पारू. ये ना. रात्रभर झोप नाही लागली ना, आत्ताच डोळा लागला माझा. चाय पिऊन घ्या थंड. हो प्रिया मॅडम, हे काय लागलं? कसली जखम आहे ही? हे काही नाही अगं, ते बसं काय नाही. प्रिया मॅडम, तुम्ही या घरची सून व्हायच्या आधीपासून आपली चांगली मैत्री आहे. तुम्ही मला सांगा बघू, हे काय लागलंय? तुम्ही काय लपवत तर नाही आहात ना माझ्यापासनं? हॅलो, मला सांग, या सगळ्यात पारूची काय चूक आहे? हं? नाही, तुम्ही दोघं माई लेक एकत्र आलात, पण तिचं ब्रँड अँबॅसेडर पद गेलं ना. त्या अनुष्काने आईला सांगितलं की पारूला ब्रँड अँबॅसेडर पद झेपत नाही. आईने डिसिजन घेतलं. तू चिडलास, आई चिडली. पण या सगळ्यात त्या पारूचा ब्रँड अँबॅसेडर पद गेलं, तिचं काय? थँक्यू आदित्य. कशाबद्दल? अरे सगळीकडे माझे होर्डिंग्स लागलेत. ओ या, कॉंग्रॅच. थँक्यू सो मच. आता फायनली मी कंपनीची ब्रँड अँबॅसेडर झाली आहे. आदित्य, मी आपल्या कंपनीसाठी जीव तोडून काम करेन. आणि यु नो, माझं एक स्वतःचं विजन असेल आणि मी माझ्या अनुभवाचा वापर करून आपल्या कंपनीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन पोहोचवेल. दॅट्स ग्रेट. आपण आधी फ्युएल भरूया.